महत्वाचं म्हणजे आमचा आदिवासींचा सण म्हणजे शिमगा, हा आम्ही पारंपरिक पद्धतीने या गावामध्ये जपला जातोय। पहिल्यापासून ही प्रथा आहे आमच्या गावामध्ये। पहिल्यापासून ही जुनी जाणती माणसं हा कार्यक्रम करायची, टिपऱ्या खेळायची, गोटी कशी लावायची, हा धुलीवंदनाचा कार्यक्रम पहिल्यापासून करत होती। पण आम्ही तरुणांनी आज त्याच्यामध्ये सहभाग घेतला। आम्ही सर्वजण सकाळी जाऊन रानामध्ये टिपरी आणतो, टिपरी आणून टिपऱ्याचा कार्यक्रम करतो, ढोल ताशा जमा करतो। सर्व कार्यक्रम अति आनंदामध्ये आमच्या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो कोलेवाडी या ठिकाणी। हा कार्यक्रम आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुर्गम भागामध्ये सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आणि भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये कोलेवाडी या गावामध्ये पारंपरिक हा कार्यक्रम चालू आहे। या ठिकाणी होळीची ही परंपरा, टिपऱ्यांचा खेळ ही परंपरा कायमस्वरूपी चालू आहे। आणि त्याचप्रमाणे गाणी, रात्रीचे महिलांचे कार्यक्रम असतील, पुरुषांचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ही परंपरा या गावामध्ये पारंपरिक चाललेली आहे। आणि 7 मानाची ही गोटी उचलायचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय। भैरवनाथाच्या सत्पन्न या पावनभूमीमध्ये हा 7 मानाचा एक दगड, एक छोटासा पुरुष असो किंवा मोठा असो, या दिवशी तो उचलला गेला जातोय। आणि ही कायमस्वरूपी परंपरा चालत आलेली आहे आणि इथून पुढे अशीच राहील। कार्यक्रम म्हणजे शिवरात्र झाली का कार्यक्रमाला सुरुवातच होती। शिवरात्रीपासून तर पंचमीपर्यंत कार्यक्रम अति आनंदाने या ठिकाणी चालू असतात। सगळे गावकरी एकत्र असतात, एक मुखानं, एक ज्वरानं, एक दिलानं सगळे एकत्र राहून कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता हा कार्यक्रम पार पाडला जातोय। पारंपरिक टिप्पर खेळण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आज या धुलीवंदनाच्या दिवशी खेळला जातोय। आणि या ठिकाणी भैरवनाथ स्वतः त्याचा वारा असतोय, ते या ठिकाणी गोटी परशी लावून खेळ खेळला जातोय। आणि गोटी परशी लावल्याच्या नंतर मग भोजनाचा कार्यक्रम असतोय।
तुम्हाला काय म्हणलं मोबाईल आधी कडे कुठे बॅग घेतला आता कोण नाही तरी मी पोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आपल्या पश्चिम पट्ट्यातील असतील पूर्व पट्ट्यातील असतील सर्वांना मी अशा लाख लाख अशा शुभेच्छा देतो। असे पारंपरिक कार्यक्रम मोडू नका, बंद करू नका, इथून पुढे असेच चालू राहू द्या अशी मी या धुलीवंदनाच्या दिवशी लाख लाख अशा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लाख लाख अशा शुभेच्छा देतो।